हॅलो अँड वेलकम बॅक टू ग्रेट भेट विथ गायत्री. मी गायत्री घुगे तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तुमच्या आवडत्या सिरीजमध्ये, वेडिंग सिरीज. सो आजचा आपला विषय आहे की लग्नासाठी तयारी ही कधीपासून सुरू करायची. हा विषय जरा खोल आहे, थोडा किचकट देखील आहे. लग्न म्हटलं की अनेकांना अनेक प्रश्न असतात, एक उत्साह असतो, एक वेगळी एनर्जी असते आणि त्याचबरोबर एक उत्साहामध्ये आपण काय करावं किंवा कधीही स्टार्ट करावी असे अनेक प्रश्न येतात. अरे खूप लवकर तर नाही ना होते किंवा खूप लेट तर नाही ना होते. सो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ मुळात शेवटपर्यंत बघा. सो सगळ्यात आधी म्हणजे लग्न ठरलं की सगळ्यांचा उत्साह हा खूप वेगवेगळा असतो. तयारी करावी तर लागतेच. कुठून स्टार्ट करायचं हा सगळ्यात पहिला मुद्दा असतो. सो एकदा जर का लग्न ठरलं, समजा तुमच्या लग्नाला अजून 3-4 महिने वेळ असेल किंवा 2-3 महिने वेळ असेल, तर लग्न ठरलं की सगळ्यात आधी 1 ते 2 महिना आधी तरी तुमचा ब्रायडल आउटफिट हा कसा असणार आहे किंवा ग्रूम आउटफिट हा कसा असणार आहे हे ठरवायचं आहे. तुम्ही ते वेगवेगळ्या वेबसाईट्सवर जाऊन चेक करा किंवा गुगल करा किंवा व्हिडिओज बघा वेगवेगळे. आपला लूक आपल्याला कसा करायचा आहे, कोणासारखा आपल्याला लूक करायचा आहे. तुम्हाला तुमचं काहीतरी एक मोटिवेशन असेल की आपल्याला असं आपल्या लग्नात आपला स्पेशल डे आपल्याला असा दिसलं पाहिजे, असं काही असेल तर ते सर्च करा. म्हणजे आपला लूक हा कसा सोबर सिंपल असेल पण खूप छान जास्त खुलून दिसेल हे सर्च करा. सो हे का सर्च करायचं की जेव्हा तुम्ही हे सर्च करता ना, तर त्याप्रमाणे तुमची साडी किंवा त्याच्यानंतरचा तुमचा ब्लाऊज, दागिने हे सगळं बाकी त्याच्यावर ठरतं. त्याच्यामुळे तुमचा लूक कसा आहे हे ॲटलिस्ट 2 महिने आधी, 1 ते 2 महिना आधी नक्की डिसाईड करा. हे डिसाईड झाल्यानंतर दुसरा मुद्दा येतो. जेव्हा तुम्ही हा लूक डिसाईड करता त्याच्यानंतरचा दुसरा मुद्दा येतो स्किन केअर आणि सेल्फ केअर. सो यामध्ये तुम्ही काय कराल ह्याच्याबद्दलचा आपण ऑलरेडी एक व्हिडिओ केलेला आहे. स्किन केअरसाठी भरपूर पाणी प्यायचं, खूप सारे ड्रायफ्रूट्स खायचे, भरपूर फळं, हिरव्या पालेभाज्या खायच्या आणि खूप झोप घ्यायची. आणि त्याचबरोबर तुमचे जे काही स्किन केअर रुटीन्स असतील ते नक्की फॉलो करायचे, पण पाणी प्यायला विसरायचं नाही. मी आधीच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं की आपण शॉपिंगसाठी बाहेर वणवण फिरत असतो आणि पाणी पिणं टाळतो, परंतु याचा इफेक्ट आपल्या चेहऱ्यावर, आपल्या त्वचेवर होतो. सो पाणी भरपूर प्यायचं. सो हे झालं स्किन केअर. हे ॲटलिस्ट 15-20 दिवस आधी तर नित्य नियमानं फॉलो करणं गरजेचं आहे. ह्याच्या आधी केलं तर उत्तमच, परंतु लग्नाच्या 15 ते 20 दिवस आधी हे नक्की फॉलो करा. पुढचा पॉईंट म्हणजे आता तुमचा लूक. जेव्हा तुम्ही साडी घेता त्याच्यानंतर तुम्ही ब्लाऊज वगैरे सगळं टाकता. ब्लाऊजवर आता नवीन ट्रेंड आले आहेत की ब्लाऊजवर नाव लिहिलेलं असतं किंवा आणखीन वेगवेगळं काही डिझाईन्स असतात. नवरा नवरी म्हणजे फॉर एक्झाम्पल नवरा मुलगा हा घोड्यावर असतो, डोलीतून नवरी जाते, असे काही स्टिकर्स असतात. हे खूप आता बाजारात अवेलेबल आहे किंवा एम्ब्रॉयडरी करून मिळते, पूर्ण हँडवर्क करून मिळतं ब्लाऊजला. सो अशा अनेक ऑप्शन्स बाजारात आले आहेत. सो जेव्हा तुम्ही साडी घेता त्याच्यावर तुमचा ब्लाऊज हा डिझाईन केला जातो. हे 2 पर्याय झाले की तिसरा पर्याय म्हणजे तुमची ज्वेलरी, हार, बांगड्या, नथ, मंगळसूत्र हे कसं असेल हे सगळं त्याच्यावर डिसाईड होतं. तुमचा जर का ट्रेडिशनल लूक असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही ट्रेडिशनल लुकच कराल. मग ट्रेडिशनल लूक म्हटलं की त्याच्यामध्ये कोल्हापुरी साज, चिंचपेटी, नथ, आणखीन भरपूर दागिने असतात. मी फोटोजमधून तर तुम्हाला दाखवतेच. आणि त्याचबरोबर वेस्टर्न लूक असेल, फॉर एक्झाम्पल घागरा किंवा साडी असं काही लूक असेल तर त्याला तशी साजेशी कॉन्ट्रास्ट ज्वेलरी मोस्टली प्रेफर करा, कारण आता सध्या कॉन्ट्रास्ट ज्वेलरीचा खूप जास्त ट्रेंड आहे. म्हणजे रेड जर का तुमची साडी असेल तर रेड साडीवर ग्रीन कलरची भरगच्च ज्वेलरी किंवा रेड कलरचा घागरा असेल तर त्याच्यावर ग्रीन कलरची भरगच्च अशी ज्वेलरी सध्या खूप जास्त ट्रेंड आहे. त्याचबरोबर आता पेस्टल शेड्ससुद्धा खूप जास्त ट्रेंडमध्ये आहेत. तर तुम्ही पेस्टल शेड जर का तुम्हाला आवडत असेल तर ते देखील नक्की प्रेफर करू शकता. पुढचा मुद्दा म्हणजे हेअरस्टाईल, मेकअप हे कसं असेल हे डिसाईड करायचं. साडी झाली, ज्वेलरी झाली,
ब्लाऊज झाला. आता ह्यानंतर हे सगळं आल्यानंतर आपल्या डोक्यात एक आपली इमेज रेडी होते की बाबा हां, आपण आता हे असं असं दिसणार आहोत. तर आपली हेअरस्टाईल कशी असायला पाहिजे. ओपन हेअर्स आपली जर का घागरा किंवा साडी असेल तर ओपन हेअर्स आपल्याला सूट होतील की बन सूट होईल. पुढे इथे हेअरस्टाईल कशी असेल केसांवर, हे सगळं डिसाईड आपल्याला डोक्यात केलं पाहिजे. त्याचबरोबर आपला मेकअप कसा असेल, सिम्पल सोबर असेल की जास्त HD मेकअप असेल. मेकअपमध्ये पण आता खूप पर्याय असतात. सो ते तुम्ही डिसाईड केलं पाहिजे. ह्या काही 4-5 मुद्दे आहेत. परत एकदा सांगते, ब्रायडल लूक आधी ठरवा, कसा लूक असेल. दुसरा, ब्लाऊज त्याच्यावर डिपेंड असतो. साडी घेतो आपण आणि मग त्याच्यावर ब्लाऊज डिपेंड असतो. ब्लाऊजचं स्ट्रक्चर किंवा डिझायनर ब्लाऊज हा कसा असेल हे सगळं ठरतं. त्याच्यानंतर ज्वेलरी, त्यानंतर तुमचा मेकअप लूक कसा असेल आणि मोस्टली स्किन केअर रुटीन म्हणजे पाणी वगैरे पिणं सगळं त्याच्यात येतं. हे जर का तुम्ही सगळं नीट फॉलो केलं ना, तर जो काही शेवटचा दिवस असतो म्हणजे जी तुमची लग्नाची तारीख असते त्या दिवशी कोणत्याही प्रकारची घाई ही होणार नाही. आणि खरं सांगायचं म्हणजे तर लग्न हे फक्त एका दिवसापुरतं ते असतं, परंतु त्यासाठी आपण खूप मेहनत घेत असतो, खूप तयारी करत असतो. सो गोंधळ उडू नये, शेवटच्या क्षणी गोंधळ उडू नये म्हणून ही तयारी 1 ते 2 दिवसापासून आधी करायची असते. 1 ते 2 महिन्यापासून करायची असते. ह्याचं अजून एक कारण म्हणजे तुम्ही जर का आधी सगळं शॉपिंग करून ठेवली की शेवटचे जे 10-15 दिवस असतात त्यामध्ये तुमची स्किन केअर रुटीन जे आहे ते नीट फॉलो करू शकता. तुम्हाला बाहेर फिरायची गरज पडत नाही. बाहेर फिरतो, उन्हाळा आहे आता, सो ऊन खूप लागणार, धूळ माती सगळं आपल्या फेसवर उडणार. आपण ठीक आहे स्कार्फ वगैरे बांधतो पण ते तेवढं पुरतं असतं. सो यामुळे आपला चेहरा थकतो, आपली बॉडी थकते, चेहऱ्यावर डलनेस दिसतो. त्यामुळे लग्नाच्या आधी ॲटलिस्ट 10 दिवस तुमची सगळी शॉपिंग झालेली असेल. 10 ते 15 दिवस तुमची सर्व शॉपिंग झालेली असेल आणि तुम्ही रिलॅक्स करत असाल, असा प्लॅन करूनच तुमचं प्रॉपर शॉपिंगचं शेड्यूल ठरवा. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि आणखीन काही डाऊट्स असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये डाऊट्स विचारा. नक्की रिप्लाय दिले जातील. एक व्हिडिओ त्याच्यासाठी केला जाईल. सो त्यासाठी नक्की कमेंट करा. आणि आत्तापुरतं इतकंच. पुढचा व्हिडिओ देखील ह्याच्यापेक्षा सुंदर असेल, स्पेशली तो नवरी मुलीसाठी असेल. तर नक्की फॉलो करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.